प्रशांत तांबी प्रकरणापासून मला अर्धे हिंदुस्थानी आणि अर्धे पाकिस्तानी नाव असलेले असीम सरोदे माहीत झाले। आमच्या सोबत खेटायचंच आहे तर आम्ही देखील त्यांना कोर्टात खेटू, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे। याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत दिलेल्या 100 कोटीच्या अब्रू नुकसानीच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ, मात्र माझं घर आणि सर्व विकलं तरीही 100 कोटीची भरपाई होणार नाही, असं देखील गायकवाड म्हणाले आहेत। जे आरोप मी केले होते ते 100% खरे होते। त्याची चौकशी मी सीआयडी मार्फत मागितली, मी लोकायुक्ताला तक्रार दिली, मी राज्यपालाकडे तक्रार दिली, मी राष्ट्रपतीकडे तक्रार दिली। ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। ज्या शाळेचा एक आदिवासी मुलगा गेट पडून त्या ठिकाणी मेला, त्याच्या सदोष मनसच्या वधाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता। आणि जे मी आरोप त्या काळात केले, माझा एकही आरोप खोटा नाहीये, कारण त्याच्यासोबत मी होतो। आम्ही बऱ्याच गोष्टीचे त्याचे आय विटनेस आहोत। अगदी त्याच्या भावाने दवाखान्यात केलेला बलात्कार सुद्धा। खरं तर स्थानिक लेवलचा विषय आहे, मात्र जे वलय राज्य लेवलचं आहे असीम सरोदे यांना त्यांच्याकडून नोटीस पाठवणं तुम्ही कसं पाहता? आता मागच्या त्या प्रकाश आंबेच्या प्रकरणापासून हे भूत हे काय असीम सरोदे अर्धा हिंदुस्थानी अर्धा पाकिस्तानी नाव मला पाहायला मिळालं। आता त्याला आमच्याशी खेटायचं आहे तर आम्ही पण कोर्टाने सक्षमपणे खेटू त्याला।